उद्धव ठाकरे पोहोचले विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। विरोधी पक्षनेता निवड आणि नियुक्तीच्या बाबत झाली चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीला का, अनेकांना प्रश्न। भास्कर जाधवांचा अपघात की षडयंत्र? भास्कर स्टेट ऑफ होर्मुझच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला मोठं यश। आणखी काही भारतीय जहाजं सुरक्षितरित्या भारतात दाखल होण्याचा मार्ग मोकळा। सोनं 1000 तर चांदी 8000 स्वस्त। सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,959 रुपये। OTP शिवाय आता सिलेंडर मिळणार नाही। बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध। बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर। तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्याकडून कडक कारवाई। 14 सिलेंडर जप्त। गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कायम। विविध एजन्सीच्या बाहेर रांगा। तक्रारी आहेत की बुकिंग होत नाही। सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ। नाशिकच्या ग्रामीण भागात चुलींची मागणी वाढली। विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चेची शक्यता। विरोधक आणि सरकार यांच्यात जोरदार खडाजंगी अपेक्षित। गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा। खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधानांकडे मागणी। इराणचे दुबईवर हल्ले सुरूच। हल्ल्यानंतर दुबई विमानतळावर भीषण आग। गंमत म्हणून इराणवर आणखी हल्ले करणार? डोनाल्ड ट्रम्प यांचं विचित्र वक्तव्य। नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा। नेतन्याहू यांनीच केला व्हिडिओ जारी। अमेरिका तेहरानला बदनाम करेल। इराणच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मोठा दावा। आदमापुरातल्या रथोत्सवाच्या वेळी भाविकांना विषबाधा। मुरगुड ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल। पुण्यात तरुणावर कोयत्यानं प्राणघातक